नमस्कार। आज प्रत्येक माणसाचं स्वप्न आहे श्रीमंत बनण्याचं। प्रत्येकाची इच्छा आहे की मला करोडपती बनायचं आहे। पण हेच स्वप्न जर आपण 20-25 वर्ष अगोदर बघितलं असतं तर त्यावेळेस करोडपती तर सोडा लखपती बनणं सुद्धा मुश्किल होतं। पण आज जमाना बदललेला आहे। आज प्रत्येक व्यक्ती पैसा कमवतोय। आज तुमच्यापैकी जेवढे लोक व्हिडिओ बघताय त्यापैकी 90% लोक पैसा कमवत आहे। हो, मग कोणाची कमाई थोडी जास्त आहे, कोणाची कमाई कमी आहे, पण पैसा मात्र प्रत्येक व्यक्ती कमवतोय। आणि आजकाल मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा खूप साऱ्या आहेत। एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आजपर्यंत कधीही नव्हत्या। इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स पण खूप सोपे झाले आहेत। म्हणून जर आता कोणाची इच्छा असेल की मला लखपती बनायचं आहे, मला करोडपती बनायचं आहे, तर ही इच्छा पूर्ण करणं एवढंही मुश्किल नाही। अगदी सहज तुम्ही ती तुमची इच्छा, तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फक्त 2000 रुपये महिन्याला गुंतवणूक करून 3 करोड रुपये तुम्ही कसे बनवू शकता। तर सर्वात पहिले आपल्यापैकी बऱ्याच जणांची एक आदत आहे, जसे आपल्याकडे पैसे येतात आपण खर्च करायला चालू करतो। आपल्याला वाटतं खूप वेळ झाला पैसे आले नाही, आता आपण खर्च करूया आणि नंतर जे पैसे उरतील ते पैशाची आपण बचत करू। आणि भरपूर वेळा होतं काय की काही पैसे उरतच नाही आणि आपली बचत किंवा इन्व्हेस्टमेंट होतच नाही। म्हणून जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट खरंच करायची असेल तर तुम्हाला ही आदत बदलावी लागेल। जशी तुमच्याकडे कमाई येते त्यातले आपण बचतीचे पैसे बाजूला करायचे आहे आणि नंतर खर्च करायचा आहे। म्हणजे कमाई मायनस बचत बरोबर खर्च। यामुळे काय होईल की जे उरलेले पैसे तेवढ्या पैशामध्ये तुम्हाला खर्च चालवण्याची आदत होऊन जाईल। आणि हे जर फॉर्म्युला तुम्ही वापरला, ही जर आदत स्वतःला लावली, कमाई मायनस बचत बरोबर खर्च, तरच तुमची इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल, तरच तुमची बचत होऊ शकेल। तर गुंतवणुकीमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। नंबर 1 रक्कम, की किती पैसे तुम्ही गुंतवणार आहे। जेवढे जास्त पैसे तुम्ही गुंतवाल तेवढे जास्त रिटर्न्स तुम्हाला भेटतील। नंबर 2 आहे वेळ, की किती वेळेसाठी तुम्ही गुंतवणूक करणार आहे। जेवढ्या जास्त वेळेसाठी तुम्ही गुंतवणूक कराल तेवढे जास्त रिटर्न्स तुम्हाला भेटतील। आणि नंबर 3 आहे रिटर्न्स, म्हणजेच परतावा। तर तुम्ही जिथं गुंतवणूक करताय तिथं किती रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहे। जेवढे जास्त रिटर्न्स तुम्हाला मिळतील तेवढे जास्त पैसे तुमचे बनतील। आता तुमच्याजवळ गुंतवणूक करण्यासाठी जर पैसे कमी असेल तर तुम्हाला वेळ जास्त द्यावा लागेल आणि जर तुमच्याकडे वेळ कमी आहे तर तुम्हाला जास्त पैसे गुंतवावे लागेल। आता राहिला प्रश्न रिटर्न्सचा, तर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करायला पाहिजे जिथं तुम्हाला इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न्स भेटू शकतात, म्हणजेच 7-8% पेक्षा जास्त, तरच तुम्ही तुमच्या पैशाला चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता। चला तर आता आपण बघूया की फक्त 2000 रुपये महिना गुंतवणूक करून 3 करोड रुपये कसे बनवू शकतात। तर हे आहे SIP कॅल्क्युलेटर। तुम्ही स्वतःसुद्धा गुगलवर सर्च करून कॅल्क्युलेट करून बघू शकता। तर जसं की तुम्ही आता स्क्रीनवर बघताय, महिन्याला 2000 रुपयाची गुंतवणूक आहे। जर तुम्ही 20 वर्ष केली 2000 रुपये महिन्याने गुंतवणूक आणि तुम्हाला 15% रिटर्न भेटले, आता 15% रिटर्न कुठे गुंतवणूक करून भेटेल ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर 20 वर्षामध्ये तुमचे 30 लाख रुपये बनतील आणि हेच जर तुम्ही 30 वर्षासाठी केलं आणि तुम्हाला 15% रिटर्न भेटले तर 30 वर्षामध्ये तुमचे 1.4 करोड रुपये बनतील। आणि हेच जर तुम्ही 35 वर्षासाठी केलं तर 15% रिटर्ननी तुमचे 3 करोड रुपये बनतील। आता तुमच्यापैकी काही जणांना वाटत असेल की 35 वर्ष हा खूप वेळ झाला, रिटायरमेंटसाठी आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे, तर मग मात्र तुम्हाला पैसे जास्त गुंतवावे लागेल, जेणेकरून जे हे 3 करोडचं टार्गेट आहे ते लवकर तुम्ही अचीव करू शकाल। आता काही जण म्हणतील की आम्ही 60 वर्षानंतर या 3 करोड रुपयाचं काय करणार। जर तुम्ही 60 वर्षाच्या वयामध्ये तुमच्याकडे 3 करोड रुपये असले ना, जर तुम्ही प्रत्येक महिन्याला यामधून 2 लाख रुपये जरी काढले ना, तरीसुद्धा तुमचे पैसे कधीही संपणार नाही, तुमचे पैसे वाढतच जातील। तुम्ही प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये काढत राहिले तरीसुद्धा। आता काही जण म्हणतील की नको, आम्हाला 3 करोड रुपयाची गरजच नाही आहे। तर तुम्हाला जर समजा मध्ये कधीही पैशाची गरज पडली, काही इमर्जन्सी आली, तर तुम्हाला वाटलं 1 लाख 2 लाख 3 लाख तुम्ही काढू शकता, कारण ते पैसे तुमचेच आहे। तुम्हाला इमर्जन्सी आली, तुमचा पैसा आहे, तुम्ही कधीही काढू शकता। कारण 3 करोड रुपये ही छोटी अमाऊंट नाही आहे। एखाद्या माणसाने 20,000 रुपये महिन्याने काम केलं आणि त्याचं अख्खं आयुष्य म्हणजे 40 वर्षे सगळे पैसे सेव्ह केले, 1ही रुपया खर्च नाही केला, तरी तो व्यक्ती 1 करोड रुपयापेक्षा जास्त पैसे कमवू शकत नाही। पण हे फक्त कंपाऊंडिंगमध्येच पॉसिबल आहे की तुम्ही महिन्याला फक्त 2000 रुपये गुंतवूनसुद्धा 3 करोड रुपये कमवू शकता। आता तुम्ही म्हणाल की 15% रिटर्न कुठे भेटू शकतात, कुठे गुंतवणूक करायला पाहिजे। तर सिंपल तुम्ही इंडेक्स फंडमध्ये जरी गुंतवणूक केली ना तरीसुद्धा तुम्हाला 15% रिटर्न भेटू शकतात। एक्झाम्पलसाठी समजा तुम्ही HDFCच्या निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये जरी गुंतवणूक केली ना तर यांनी लॉंग टर्ममध्ये 14% रिटर्न दिलेले आहेत। दुसरा मोतीलाल ओसवाल मिड कॅप 150 इंडेक्स फंड आहे, यांनी 32% रिटर्न दिलेले आहेत। तिसरा आहे ICICI स्मॉल कॅप 250 इंडेक्स फंड,
या फंडनी 25% रिटर्न दिलेले आहेत. आता तुम्ही इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक कुठून करू शकता, तर डीमॅट अकाउंट थ्रू तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही फ्रीमध्ये तुमचं अकाउंट ओपन करू शकता. तर आपण अगोदर जे कॅल्क्युलेशन केलेले होते ते 15%नी केले होते, तर 2000 रुपयाची SIPने 35 वर्षामध्ये 3 करोड रुपये बनवू शकत होते. पण जर तुम्हाला 15% ऐवजी 18% रिटर्न भेटले तर तेवढ्याच पैशामध्ये तेवढ्याच वर्षामध्ये तुम्हाला 3 करोड ऐवजी 7 करोड रुपये मिळू शकतात जर 18% रिटर्न भेटले तर असे सगळे व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे माझा एकच उद्देश आहे, तो म्हणजे तुम्हा सर्वांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं. तुम्हाला सर्वांना पैशाने मजबूत बनलेलं मला बघायचं आहे, म्हणूनच असले व्हिडिओ मी बनवत असतो. तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब मला अजून मेहनत करण्यासाठी, अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते. म्हणूनच लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.